हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माऊली ऑफ डुगुबनी यूट्यूब चॅनल. आणि आम्ही त्र्यंबकला आलो होतो. मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल. आणि आता लाईनीमध्ये जाताना A2मध्ये कमी गर्दी होती आणि A3, A4, A5 असे 5 सेक्शन इथे आहेत. आणि आम्हाला दुसऱ्याच सेक्शनमध्ये गर्दी लागली. साधारण इथे दर्शनाला आता 2.5 तास जातील असं आम्हाला वाटतंय. स्क्रीनवर इथे कायम दर्शन चालू असतं, लाईव्ह दर्शन इथे होत असतं आणि भाविकांनी इथे खूपच जास्त गर्दी केलेली होती. आता आम्ही गाभाऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी इथपर्यंत आलो आहे. आणि इथे आल्यानंतर आता सगळेच जण थोडेसे थकले आहेत. जय भोलेचा मध्ये प्रवेश केला आणि मंदिराचं बांधकाम सुद्धा चालू होतं. आता आम्ही सेकंड सेक्शनमध्ये पोहोचलो, नंदी महाराजांचे दर्शन घेतले आणि पुढच्या लाईनीसाठी पुन्हा एकदा वाट पाहत थांबलो. इथे भव्य असा त्रिशूळ आहे जिथे लोक खूप जास्त फोटो आणि रील काढतात. आज इथे पालखी सुद्धा होती आणि ती कशासाठी होती हे आम्हाला काही कळलं नाही. आता 2 ते 5 मिनिटात आम्ही जाणार आहे गाभाऱ्यामध्ये. तिथे फोटोशूट करता येत नाही, तरी पण छोटासा शॉट घेऊन मी तुम्हाला सुद्धा हे दर्शन देण्याचा प्रयत्न केला. आता आमच्यात आणि महाकालमध्ये अवघ्या 2-5 मिनिटांचं अंतर राहिलं होतं. दर्शन करून मी आली बाहेर आणि इथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार असल्यामुळे मंदिराचं मोठं भव्य दिव्य असं काम चालू आहे. हे सगळं करून आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी. पाय एकदम जास्त चटकत होते कारण ऊन खूप जास्त डोक्यावर आलेलं होतं. आणि हे सगळं करता करता आम्हाला वाजले होते दुपारचे 4. आणि आता आम्हाला खूप जास्त भूक लागली होती. एका रेस्टॉरंटमध्ये गेलो पण हे नाही ते नाही ते आहे ते नाही म्हणून भेटलं दुसरं रेस्टॉरंट. आणि किमान 4:30 वाजता आम्ही बसलो जेवायला. काही यूट्यूब पॉलिसीमुळे आणि सिक्युरिटीमुळे मी माझ्या फ्रेंड्सला तुम्हाला दाखवू शकत नाही, पण आम्ही छान दर्शन करून आम्ही जेवायला बसलो. जेवण खूप छान होतं असं नाही, पण टेस्ट सो होती कारण भूक खूप लागली होती. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय महाकाल.